क्रीम केक, रवा केक किंवा मग बटरस्कॉच किंवा कुठल्याही फ्लेवरचा केक असो नेहमीच खाल्ला असेल, पण कधी तुम्ही मार्बल केक ट्राय केला आहे का? तो सुद्धा खूप टेस्ट लागतो आणि बनवायलासुद्धा खूपच इझी आहे आणि घरातल्या साहित्यापासून बनवला जातो. अगोदर इथे जे आहे कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली, तर इकडे कढई ठेवली, त्यामध्ये अशा पद्धतीची जी आहे स्टँड किंवा रिंग म्हणू शकतात ती ठेवली, झाकण ठेवून कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली. इकडे जो आहे ज्यामध्ये मला केक बनवायचा आहे तो केक टिन घेतला, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं, छान असं तेलाने ग्रीस केलं अगोदर. त्यानंतर पीठ घातलं, कुठलंही घाला, गव्हाचं घातलं तरीसुद्धा चालेल किंवा मैदा घातला तरीसुद्धा चालेल. छान असं पिठाने ग्रीस करून घेतलं, पीठ थोडंसं भुरभुरलं. त्यानंतर इकडे जे आहे एक पॉट घेतलं, त्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध जे आहे 1 वाटी घातलं. त्यानंतर 2 चमचे दही घातलं. दही जे आहे खूप आंबट नका घेऊ. त्यानंतर त्याच वाटीने जे आहे अर्धी वाटी रिफाईंड ऑइल घातलं. तर इथे जे आहे सरसोचं तेल किंवा आपण म्हणतो मोहरीचं, करडीचं किंवा असं नाही घ्यायचं, आपलं रेग्युलर रिफाईंड ऑइल घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घातलेली आहे. पिठी साखर सर्व घालून घेतलं की यामध्ये 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे छान फ्लेवरसाठी. तुम्ही हवं तर व्हॅनिला इसेन्स नसेल तर थोडी विलायची घातली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया. म्हणजे पिठी साखर, त्यानंतर आपण जे त्यामध्ये दही घातलेलं आहे ते सगळं जे आहे एकत्रित झालं पाहिजे, छान पद्धतीने एकजीव झालं पाहिजे. तर या पद्धतीने विस्कच्या साहाय्याने जे आहे छान असं एकत्रित करून घेतलं. त्यानंतर एक चाळणी घेऊया, यावर चाळणी ठेवली, त्यामध्ये पाव वाटी जे आहे मिल्क पावडर घेतली. चमच्याने म्हणाल तर 4 चमचे मिल्क पावडर आहे. त्यानंतर त्याच वाटीने जे आहे 2 वाटीला थोडंसं कमी असा मैदा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा ते पाव चमचा खाण्याचा सोडा घातला, अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली, चिमूटभर मीठ घातलेलं आहे. छान टेस्ट येते मिठाने. कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की छान अशी चव लागते. त्यानंतर सर्व जे आहे एकत्रित केलं आणि चाळणीने छान असं चाळून घेतलं. यामध्ये काही लम्स वगैरे असले ना तर अशा पद्धतीने चाळणीमध्ये निघून येतात. त्यानंतर विस्कच्या साहाय्याने जे आहे छान असं बॅटर बनवून घेऊया. एक डायरेक्शनने फिरवून घेऊया. या पद्धतीने आपण फिरवून घेत आहोत. हा जो केक आहे आपण चहासोबत सुद्धा खाऊ शकतो, मुलांना देऊ शकतो, त्यानंतर छोट्या बुकीला खाऊ शकतो किंवा मग अधूनमधून गोड खाण्याची क्रेविंग होते तेव्हासुद्धा खाऊ शकतो. आणि हा केक असा आहे खूप 8 दिवस सहज टिकला जातो, जास्त खराब होत नाही लवकर, काही नाही. आणि इतक्या दिवस तर घरामध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही, माझी गॅरंटी आहे. तुम्ही नक्की बनवा. तर हे बघा अशा कन्सिस्टन्सी जे आहे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता हे जे बॅटर आहे 2 भागामध्ये डिव्हाइड करून घेऊया. तर इकडे जे आहे मी दुसऱ्या पॉटमध्ये थोडंसं अर्ध बॅटर काढून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 4 चमचे जे आहे कोको पावडर घातलेले आहे. छान अशी मिक्स करून घेतली. हवं तर या ठिकाणी जे आहे 1 ते 2 चमचे दूध घालायचं असेल, तुम्हाला जर खूप थिक असं बॅटर वाटत असेल तर 1 ते 2 चमचे दूध घातलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपला जो ग्रीस करून ठेवलेला केक टिन होता तो घेतला, त्यामध्ये अगोदर जे आहे व्हाईट बॅटर घालून घेतलं, टॅप केलं. त्यानंतर आपण कोको पावडरचं बॅटर घातलं, परत व्हाईट, परत कोको पावडर, अशा पद्धतीने जे आहे लेअर बनवून घेतले. आणि टॅप टॅप करणं अजिबात विसरायचं नाही, कारण एक्स्ट्राची हवा, एक्स्ट्राचे जे बबल्स असतात ते निघले पाहिजे. नाहीतर केक काय होतो आतून कच्चा राहू शकतो किंवा मग असं गुळगुळीत होऊ शकतो. आपला जो खायला जे आहे टेस्ट येणार नाही. त्यानंतर सर्व बॅटर घालून घेतलं. छान असं टॅप करायचं 2 मिनटं, अजिबात घाई नाही करायची, कारण आपली कढई प्रीहीट झालेली आहे. त्यामुळं केक टिनला छान असं टॅप करून घ्यायचं. त्यानंतर या पद्धतीने काहीतरी अशी डिझाईन बनवायची, म्हणून मी या पद्धतीचे बनवत आहे. तुम्हाला हवी तशी तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर इकडे जे आहे कढई प्रीहीट झालेली होती, ज्यावेळेस त्यावरचं झाकण काढलं, मस्त अशी गरम वाफ आली, म्हणजे आपली कढई प्रीहीट झालेली आहे. त्यानंतर त्यामध्ये केक टिन ठेवलं, वर झाकण ठेवलं आणि आजूबाजूने जे आहे वाफ निघू नये ना म्हणून काहीतरी जड वरती नक्की ठेवा. आणि काहीच घरामध्ये नसेल तर एक जड डब्बा ठेवा, त्यावर बसेल असा, पण आजूबाजूने हवा जी आहे निघता कामा नये. त्यानंतर 30 ते 40 मिनटं जे आहे मीडियम फ्लेमवर जो आहे केक छान शिजवून घेतलेला आहे. आणि केकचं झाकण काढलं, सुरी घालून चेक केली, मस्त असा केक शिजलेला आहे. सुरी एकदम क्लीन निघालेली आहे. केक टिन खाली काढून घेतला. थोडंसं थंड झालं की आपण केक जो आहे काढून घ्यायचा आहे. त्या अगोदर आपण काय करू, थोडंसं सुरीने जे आहे ना साईडने मोकळं केलं की केक जो आहे इझी पद्धतीने निघून येतो. आणि हे बघा
कुठेही मोडला नाही आहे केक किंवा मग केक टिनला सुद्धा चिकटलेला नाही आहे. तर हे जे तुम्ही म्हणाल की केक टिनला काहीतरी आहे, तर आपण जे पिठाने ग्रीस केलेलं होतं ना ते पीठ त्यामध्ये तसं कलर त्या पिठाने घेतलेला आहे. तर हे बघा मी तुम्हाला केकसुद्धा कट करून दाखवते. किती एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखा आपला केक झालेला आहे. सुरी घालताच मस्त मी अजिबात जोर न देता अशी मस्त असा केक, आणि केक आणखीनसुद्धा आतमधून गरम आहे तरीसुद्धा किती छान पद्धतीने कट झाला आहे. आणि तुम्ही मऊ बघा किती एकदम स्पॉन्जी फ्लफी असा केक तयार झालेला आहे. आणि मार्बल केक आहे जो मुलांना आपण सहज देऊ शकता. तुम्हाला हवं तर या ठिकाणी गव्हाच्या पिठाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, किंवा मग अर्ध गव्हाचं पीठ अर्ध मैदा असं सुद्धा तुम्ही बनवू शकता. आणि हे बघा काय मस्त मार्बल केकच्या लेअर पडलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मस्त मऊ लुसलुशीत असा मार्बल केक तयार आहे. जर तुम्हाला माझ्या मार्बल केकची रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर करा. नेक्स्ट रेसिपी कोणती पाहायला आवडेल हे सुद्धा सांगा, आणि सबस्क्राईबसुद्धा करा बरं का.